नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी. तर त्यासाठी साबुदाणा घेतला आहे मी 1 वाटी. त्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि मी याला 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवते आहे. त्याच्यामुळे थोडंसं पाणी ठेवलं आहे. जर तुम्ही 2 तासासाठी 3 तासासाठी ठेवत असाल तर त्याच्या अकॉर्डिंग थोडंसं पाणी कमीच ठेवा, जेणेकरून ते चिकट होत नाही. छान असा साबुदाणा भिजलेला आहे, पाहू शकता तुम्ही, नरम असा झालेला आहे. चला आपण आता तयारी करूया. त्यासाठी मी 3 ते 4 अशा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 1 आलू घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण दाण्याचं कूट घालून घेऊया आणि मिक्स करून ठेवूया. दाण्याचं कूट आणि मीठ. तुम्ही साधं मीठ खात नसाल तर आपलं उपवासाचं सेंधा नमक पण टाकू शकता. थोडंसं मीठ आणि दाण्याचं कूट घालून त्याला मिक्स करून ठेवायचं आहे. अशा आलूचे बारीक अशा काप करून घेतले आहेत आणि मिरची चिरून घेतली आहे बारीक अशी. आता कढई तापत ठेवून त्यामध्ये 1 ते 2 चमचा तूप घालायचं आहे. शेंगदाण्याचं तेलही घालू शकता. तुपाला छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये जिरे घालायचे आहेत. जिरे स्किप करू शकता जर तुम्ही उपवासाला वापरत नसाल तर. छान असे जिरे तडतडल्यानंतर त्यात आपण आधी आलू टाकूया आणि छान असं त्याला थोडंसं लालसर होईपर्यंत तळून घेऊया. छान असं याला तुपामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि तळून घ्यायचं. लालसर रंग येईपर्यंत त्याला छान तळून घ्यायचं आहे. तुम्ही याचा किसही करू शकता आलूचा. मी ते बारीक अशा पातळ कापा केल्या आहेत. थोडंसं त्याला झाकून ठेवायचं आहे अर्धा ते 1 मिनिट लो फ्लेमवर आणि परत त्याला एकदा हलवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये थोडं हलवून घ्यायचं म्हणजे ते खाली चिकटत नाही. बघा, पाहू शकता थोडेसे ब्राऊन होत आहेत. आता थोडंसं असं गॅसची फ्लेम कमी जास्त करून त्याला हलवून घ्यायचं आहे. आता मी त्याला थोडंसं साईडला करते आहे. त्यामध्येच अर्धा चमचा तूप घालून त्यामध्ये साईडला आपण हिरव्या मिरच्या तळून घेऊया. आधी आलू यासाठी केलेत की ते कच्चे आहेत, त्यामुळे त्याला तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि मग हिरव्या मिरच्या तोपर्यंत जळू नये आणि त्याचा जो स्मेली आहे जळका तो मग साबुदाण्याला लागतो. त्यामुळे थोडंसं ब्राऊन झाल्यानंतर आपले आलू हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्यात. थोड्याशा अशा तळल्यानंतर आता सर्व आपण एकत्रित करून घेऊया, आलू आणि हिरव्या मिरच्या, आणि त्यांना छान असं हलवून घेऊया. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता छान असा रंग चढतोय आलूना. कंटिन्यू थोडंसं हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि सर्व बाजूने सर्व जे स्लाइस आहेत आपल्या आलूचे ते छान असे तळतील. काही सेकंदाने थोडंसं त्याला एका ठिकाणी थांबवून हलवून घ्यायचं आहे. थोडंसं झाकण ठेवून त्याला वाफेवरती शिजवून घ्यायचं. आता छान असा कलर आलेला आहे याला. आणखी एक फक्त 10 ते 20 सेकंद आपण याला तळून घेऊया. पाहू शकता छान असा रंग येतोय आणि मिरच्याही चांगल्या तळलेल्या आहेत. आपल्याला त्यांना अगदी जास्त तळायचंही नाही आहे, थोड्याशा हलक्याशा तळून द्यायच्या. छान असं तळलेल्या आहेत बघा. आता मिरच्या आणि आलू यामध्ये आपण साबुदाणा घालूया आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. सर्व असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी थोडंसं एक अर्धा चमचा तूप घालते आणि परत मिक्स करून घेते. चांगलं असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं. थोडं एक 10 सेकंद किंवा आपण 20 सेकंद त्याच्यावरती झाकण ठेवूया
आणि लो फ्लेम ठेवूया. थोडंसं त्याला शिजू देऊयात. परत काढून त्याला एकदा हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साबुदाणा. छान असा दिसतोय बघा. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे त्याला. परत थोडं झाकण ठेवून त्याला शिजवून घेऊया. असं केल्याने साबुदाणा असा नरम होतो आणि लवकर शिजला जातो. त्यामुळे झाकण ठेवून त्याच्यावरती त्याला शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता छान असे दाणे पूर्ण शिजलेले आहेत आणि छान असा साबुदाणा दिसतोय बघा. तयार झालं आहे. आपण याला सर्व करूया आता दही सोबत. आणि खोबऱ्याची वडी ठेवलेली आहे मी उपवासासाठी. छान असं सुंदर ताट दिसते. चला मंडळी, या फराळ करायला. धन्यवाद.